नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची यशोगाथा या भागामध्ये आज आपण पाहत आहोत लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या आयुष्यामध्ये घडलेली एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजेच वेदोक्त संघर्ष. या संघर्ष म्हणजेच काय आणि त्यांना समाजाकडून आलेलं एक कटू अनुभव आणि त्यातून त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यातून झालेला त्यांचा विजय हे कशा प्रकारचं होतं याच प्रकरणाबद्दल आपण आज पाहत आहोत. वेदोक्त संघर्ष या प्रकरणातून उलगडणार आहोत एक अशी यशोगाथा जी लोकराजा यांनी कशा प्रकारे संघर्ष केला आणि त्यातून त्यांनी त्यांच्या आयुष्याला मिळालेली एक नवी कलाटणी आणि त्यातून झालेला समाजाचा बोध आणि समाजाची झालेली एक नवी चाहूल आमूलाग्र बदल कशा प्रकारे क्रांती घडून आली याबद्दलच आज आपण पाहत आहोत. त्यापूर्वी आपण पाहणार आहोत की छत्रपती शाहू महाराज म्हणजेच कोण होते आणि त्यांची एक थोडक्यात आपण परिचय करून घेणार आहोत. भारतीय समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती म्हणजेच ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक प्रगतीसाठी झटणारे शाहू महाराजांनी जे प्रयत्न केले त्या प्रकारेच सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली आणि सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलितांच्या व मागासवर्गीयांच्या समाजाच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका जी बजावली म्हणून त्यांना राजश्री ही पदवी त्यांच्या शास्त्र गुरूंनी त्यांना ही पदवी बहाल केली होती. म्हणूनच महाराष्ट्राच्या 3 प्रमुख समाज सुधारकांच्या वैचारिक वारसा महाराष्ट्राला इतकं लाभला आहे की आपण फुले, शाहू, आंबेडकर यांचं महाराष्ट्र म्हणून सांगतो. वेदोक्त संघर्ष सुरू होण्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर आपल्याला राजश्री शाहू महाराज यांचा जन्म आणि त्यांचं झालेलं जडणघडण ही कशा प्रकारची होती याबद्दल चर्चा करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे घाडगे घराण्यात झाला. त्यांचं मूळ नाव यशवंत होतं. त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव होतं. त्यांना आप्पा नावानेही संबोधलं जायचं. तर आईचं नाव राधाबाई होतं. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतलं व त्यांचं नाव शाहू असं ठेवण्यात आलं होतं. 1889 ते 1893 या 4 वर्षाच्या कालखंडात आपण जर पाहिलं तर धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला होता. शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू यांचं लग्न झालं होतं. तर त्यावेळी त्यांचं वय 17 वर्ष होतं आणि लक्ष्मीबाई यांचं वय 12 वर्षाहून कमी असेल. 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 सालापर्यंत म्हणजेच जवळजवळ 28 वर्ष ते कोल्हापूर संस्थानाचे राजे म्हणून होते आणि मुंबई येथे 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. आता आपण पाहू वेदोक्त संघर्ष म्हणजे काय. शाहू छत्रपतींच्या जीवनामध्ये घडून आलेली वेदोक्त प्रकरण म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एक घडून गेलेली प्रचंड मोठं वादळ म्हणावं लागेल. वेदोक्तच्या वादळामुळे केवळ शाहू छत्रपतींच्या जीवनातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि सामाजिक जीवनात एक अशी मोठी क्रांती घडून आली आणि त्याचं इतकं महत्त्व आजही आपल्याला जाणवतं. वेदोक्त प्रकरणाचे मूळ हिंदूंच्या वर्ण व्यवस्थेवर आधारित आहे. हिंदू समाजाचे आर्य आणि अनार्य असे 2 प्रमुख गटात विभाजन केलं जातं. सामाजिक प्रतिष्ठा व अधिकार या दृष्टीने आर्य हे उच्च श्रेणीचे मानले जातात तर अनार्य हे खालच्या श्रेणीत मोडले जातात. यापैकी फक्त आर्यांनाच वेद पठणाचा अधिकार आहे असं मानलं जातं. तर वेद हे हिंदूचे सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ मानलं जातं. फक्त आर्यांनाच वेद पठणाचा अधिकार आहे असं मानलं जातं. या वेदातील मंत्राप्रमाणे जे धार्मिक संस्कार केले जातात त्यांना वेदोक्त म्हणतात आणि आर्यांनाच फक्त वेदोक्त मंत्राप्रमाणेच आपले धार्मिक संस्कार करून घेता येतात. याचाच उल्लेख वेदोक्त अधिकार असा होत असतो. आर्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 वर्ण समावेश होत होतं. तर या सर्व वर्णांना वेदोक्ताचा अधिकार मान्य करण्यात त्यावेळी आला होता. परंतु जे अनार्थ आहेत त्यांना मात्र आपले धार्मिक संस्कार वेदोक्त पद्धतीने करण्याचा अधिकार कोणताच नव्हता. हिंदू समाजात पुरातन कालापासून चालत आलेला चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे काय या गटामध्ये 4 भागात कसं विभाजन केलं होतं. ते 4 गट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 गटामध्ये विभागणी केलेली असावी.
ब्राह्मणाने विद्येचे संपादन करावे, त्याने सतत अध्ययन आणि अध्यापनात त्यांचं आयुष्य घालवावं, त्याने राग लोभाचा त्याग करावा, ते चारित्र्य संपन्न असावं आणि क्षत्रियांनी समाजाचे रक्षण करावे, ते शूर दानशूर या पद्धतीचंच असावं. वैश्यांनी समाजाची शेती आणि व्यापार सांभाळावा, तर शूद्रांनी या सर्वांची सेवा करावी. असं या चारही गटांमध्ये त्यांची कामाची विभागणी करून दिलेली होती आणि अशा प्रकारे चातुर्वर्ण व्यवस्था या व्यक्तीच्या गुणकर्मावर आधारित होती. काही कालांतराने ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्गांमध्ये श्रेष्ठ कोण अशी ही मोठी स्पर्धा सुरू झाली होती. अशा या दोघांमध्ये संघर्षाचा इतिहासात आणखी नोंद झालेली दिसते. ज्या प्रकारे राजर्षी विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यातला संघर्ष, प्रभू रामचंद्र आणि रावण यांच्यातलं झालेलं युद्ध, त्याच प्रकारे बलिराजा आणि बटुवामन यांच्यात झालेला संघर्ष, नंदराजा आणि आर्य चाणक्य यांच्यात झालेला संघर्ष, अशा प्रकारची बरीच पौराणिक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये मिळून येतात. वेदोक्त प्रकरण हे फक्त छत्रपती शाहू महाराज यांच्याच आयुष्यात आलं असं नाही. त्याच प्रकारे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे महाराष्ट्राचे ब्राह्मण वर्गच होते. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज त्यांच्या आयुष्यामध्येही असा अनुभव आला. शेवटचे बाजीराव यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये असा संघर्ष, असा हा प्रकार घडून आला होता. तसेच बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा वेदोक्त हा अधिकार न देणं हा अशा प्रकारचा प्रश्नांना त्यांना सुद्धा सामोरे जाणं लागलं होतं. त्याच प्रकारे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातला जो संघर्ष, श्रेष्ठ कोण याच्यातला तिढा इतका वाढत गेला की ब्राह्मणांनी क्षत्रियांना नमतं देण्यासाठी अनेक डावपेच रचले. त्याच्यामध्येच या डावपेचामधला महत्त्वाचा म्हणजेच वेदोक्ताचा अधिकार यांना नाकारावं आणि ते शूद्र म्हणून ओळखले जावे यातला झालेला प्रयत्न हा सर्वस्वी दिसून येतो. कार्तिक महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये याप्रमाणेच अनेक पदार्थ वर्ज्य करावे लागतात. कार्तिक स्नान करावं लागतं, प्रत्येक दाणे द्यावी लागतात, पुराणे श्रवण करावी लागतात, आकाशदिवे लावावी लागतात. अशा प्रकारचे विविध विधी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे छत्रपती शाहू हे करत होते. संघर्ष हे प्रकरण 1899च्या सालामध्येच घडलं होतं. त्या दिवशी कार्तिक स्नानासाठी छत्रपती शाहू महाराज हे त्यावेळी त्यांचे बंधू बापूसाहेब महाराज व त्यांचे मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि मुंबईचे प्रसिद्ध बंडखोर समाजसुधारक राजाराम शास्त्री भागवत इत्यादी मंडळी यांना घेऊन पंचगंगेच्या घाटावर हजर होती आणि राजाराम शास्त्री भागवत यांनी धर्मशास्त्राचे गाडे चांगले अनुभव होते. बहुभाषा त्यांना जाण होती आणि ते चांगले एक इतिहासकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गजरामध्ये पाण्या जेव्हा उड्या मारत होत्या, अशा पहाटेच्या काळोखामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी पंचगंगेच्या पाण्यामध्ये मंत्रांच्या गजरामध्ये बुड्या मारत असताना राजाराम शास्त्री भागवत यांची नजर नारायण भटजी यांच्या मंत्र जे म्हणत आहेत याच्याकडे त्यांची नजर गेली. नारायण भटजी स्नान न करता अंगावर रात्रीचे कपडे तसेच मंत्र म्हणत आहेत आणि नारायण भटजींच्या अंगावर गरम कोट, त्यावर घोळदार उपरणे, डोक्याला पगडी, पायात गरम मोजे आणि त्यावर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे पारोशा अंगाने नारायण भटजी हे जे मंत्र म्हणत आहे, हे मंत्र हे वेदोक्त मंत्र नव्हे तर पुराणोक्त मंत्र आहे हे राजाराम शास्त्री यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या लक्षात आणून दिलं. छत्रपती शाहू महाराज यांनी जेव्हा नारायण भटजींना प्रश्न विचारलं तर याचं उत्तर त्यांनी असं दिलं की वेदोक्त मंत्र हे क्षत्रियांसाठी असतात, शूद्रांना पूर्णोक्त मंत्रच म्हणायचे असतात. नारायण भटजी यांचे हे वाक्य ऐकून तापलेला शिशाचा रस कानामध्ये ओतल्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांना ती भावना त्यावेळी मनाला लागून गेली होती. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज यांना कळलं की छत्रपती असून सुद्धा माझ्याशी अशी ही वागणूक जर मिळत असेल तर समाजातील मागासवर्गीय आणि अस्पृश्य लोकांना काय त्यांना अपमानित जीवन जगावं लागत असेल आणि त्यांच्याबरोबर कोणत्या प्रकारची वागणूक होत असेल याचा प्रत्यक्ष अनुभव त्यावेळी त्यांनी स्वतःहून पाहिला होता. या अगोदर जर आपण पाहिलं तर छत्रपती शाहू यांना चातुर्वर्ण व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता आणि ही व्यवस्था मान्यच होती की या प्रकारची व्यवस्था एक उत्तम उदाहरण समाजाचं असल्याचं त्यांना वाटत होतं. परंतु नारायण भटजी यांनी जे शूद्र म्हणून
त्यांना म्हटलं आणि हे त्यांचा जो अपमान केला याच्यानंतर त्यांचं पूर्ण विचारशैली पूर्णपणे बदललेली दिसून येते. यानंतर सुद्धा छत्रपती शाहू यांनी नारायण शास्त्री यांना आपली समजूत काढून घेण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आणि नारायण शास्त्री यांनी धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीनं न करण्याचा आपला जो ठाम निर्णय होता तो त्यांना सांगून टाकला होता. नारायण भटजी यांच्या बाबतीत जर म्हणाल तर त्यांचं शिक्षण हे इंग्रजी विषयातील BA हे पदवी त्यांनी पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर त्यांना कायद्याचा अभ्यासही त्यांचा चालू होता. म्हणजे आपण एक समजू की पाश्चात्य शिक्षणाचा संस्कार आणि विचारपूर्वक एक ज्ञानी असे नारायण भटजी म्हणून उद्यास होते. आपण ठाम आहोत हे राजश्री छत्रपती शाहू यांना त्यांनी सांगितले आणि मराठा तुम्ही नसल्यामुळे तुम्ही क्षत्रिय नसून तुम्ही शूद्र आहात म्हणून त्यांना वेदोक्ताचा अधिकारच नाही अशी भूमिका शाहू छत्रपती यांना नारायण भटजी यांनी सांगितली होती. तर मराठे हे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा अधिकारच नाही आहे असा पक्का ठाम निर्णय आणि त्यांचं हे मत नारायण शास्त्री यांचं पूर्णपणे ते आपल्या मतावर पूर्णपणे ठाम होते. त्यानंतर कोल्हापूर दरबारातून नारायण भटजी यांना राजवाड्यातील विधी वेदोक्त पद्धतीने करून द्यावे अशी पहिली समज त्यांना देण्यात आली. तरी पण त्याचं लेखी ही जी समज आहे ती देऊन सुद्धा त्याचं उत्तर त्यांनी काही दिलं नाही. नारायण भटजी यांना राजदरबारातून दिलेलं जे समज आहे याचं काहीही उत्तर आणि गंभीर दखल न घेतल्यामुळे पुढे छत्रपती शाहू यांनी संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. या समितीमध्ये राव बहादूर कृष्णाजी, नारायण पंडित, सरन्यायाधीश विश्वनाथ बलवंत गोखले आणि नारायण भटजी यांना नेमून यांची एक समिती तयार केली आणि समितीचं कामकाज 5 महिने पुढे चालले. परंतु याची अनेक जाणकार व्यक्तींना साक्ष देण्यात आली आणि शेवटी 16 एप्रिल 1902 मध्ये छत्रपती शाहू यांना वेदोक्ताचा अधिकार आहे अशा प्रकारचं निर्णय घेण्यात आला. परंतु त्याच्यावर नारायण भटजी यांचं पूर्णपणे या निर्णयावर नकार होता. नारायण भटजी यांचं टाळाटाळ इतकं वाढलं होतं की त्यांनी उत्तर न देणं हे ठरवलं होतं. पण शेवटी हे कोणतीही गंभीर दखल घेत नाहीत हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा छत्रपती शाहू यांनी पदावरून त्यांना कमी करता येईल आणि 4 दिवसात जर तुम्ही असं उत्तर या योग्य प्रकारे जर दिलं नसल्यास तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल असं ठामपणे शाहू यांच्याकडून सांगण्यात आलं. तसेच छत्रपती शाहू यांचा इशारा मिळताच अशा ज्या कडक शब्दामध्ये त्यांचं नारायणरावांना म्हणजेच नारायण भटजी यांना अशा अर्थाने खरं म्हणजे त्यावेळी जाग आली होती. त्यांना आता कळून चुकलं होतं की आपण जर जास्त वेळ आता जो उत्तर देण्यामध्ये टाळाटाळ केली तर याचे परिणाम आपल्याला जास्त कठोर होऊ शकतात. पण थोडक्यात असं म्हणावं लागेल की नारायण भटजी यांची कोणतीही इच्छा आता त्यात दिसून येत नव्हती की त्यांनी वेदोक्त पद्धतीचा धार्मिक विधी करण्याचा त्यांची पूर्ण मनस्थिती नव्हती. म्हणून त्यांनी त्याच दिवशी सरदार खंडेराव गायकवाड यांना नारायण भटजी यांची समजूत काढण्यासाठी पाठवले. पण नारायण भटजी यांनी त्यांनाही योग्य असा प्रतिसाद दिला नाही. पुढे 2-2.5 वर्ष हा असा काळ पुढे चालूच होता. आपले धर्मसंस्कार वेदोक्त पद्धतीने व्हावेत आणि नारायण भटजी यांना समजून काढावे याची मनधरणी करणं हे शेवटी लेखी समज देण्यात आले. परंतु तरीही नारायण भटजी यांनी कोणतीही इथे दखल घेतली नाही आणि छत्रपती शाहू यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य करण्यात ते तयार नव्हते. उलट ते काही ना काही कारण दाखवून आपला वेळ ढकलत होते. छत्रपती शाहू यांनी जेव्हा कठोर पावलं उचलली तेव्हा नारायण भटजी यांचं वतन हे जप्त करण्यात आलं. त्यानंतर कोल्हापुरामध्ये अशा प्रकारचे शाहू छत्रपती यांची निंदा नालिशी करण्यात आली. शहरामध्ये खूप अफवा अशा पसरवण्यात आल्या. वर्तमानपत्रामध्ये खोट्या बातम्या देण्यात आले आणि अशा प्रकारची बदनामी करण्याचे अनेक पत्र इथे छत्रपती शाहू महाराजांना पाठवण्यात आले. अनेक मार्गाचा वापर करून शाहू छत्रपतींच्या विरोधामध्ये अनेक प्रकारच्या मोहीम त्यावेळी घडून आलेल्या आपल्याला दिसण्यात येते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्राध्यापक विजापूरकरांना छत्रपती शाहू यांचं वेदोक्त संस्कारावर हक्क सांगणं हे त्यांना मान्यच नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या लेखामध्ये शिवाजी महाराज हे क्षत्रिय नसून ते शूद्र होते आणि त्याबरोबरच वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करणारे गागा भट्ट हे मरण पावले असे त्यांनी ठळक सूचित केले होते.
थोडक्यात म्हणावं लागेल, जे ब्राह्मण वेदोक्त संस्कार करण्यास नकार देतील त्यांचा पगार किंवा त्यांचं उत्पन्न बंद करणं, त्यांचं वतन जप्त करणं हे छत्रपती शाहू यांनी अंमलात आणू नये असं त्यांचा ठाम विचार त्यांनी आपलं मत मांडलं होतं. म्हणजेच प्राध्यापक विजापूरकर यांना वेदोक्ताचा वाद हा त्यांच्या मतानुसार हा निरर्थक आहे आणि शाहू छत्रपती यांच्यावर त्यांनी टीकेचा भडीमारच सुरू केला होता. मराठे हे क्षत्रिय नसून ते शूद्र आहेत आणि शूद्रांना वेदोक्त पद्धतीचा आपले धार्मिक संस्कार करून घेण्याचा अधिकार नाही. तसेच शाहू यांचा जन्म जो झाला तो घाटगे कुळामध्ये झाला असल्यामुळे क्षत्रियांचा वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणारच नाही अशी त्यांची ठाम भूमिका. म्हणजेच नारायण भटजी यांच्या बाजूनेच प्राध्यापक विजापूरकर त्यांचं मत पूर्णपणे ठाम होतं. आणि याच्या विरुद्ध बाजूने आपण जर विचार केला, आपण क्षत्रिय आहोत त्यामुळे आपल्याला वेदोक्त पद्धतीने संस्कार करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि राजवाड्यामध्ये सर्व धार्मिक विधी हे वेदोक्त पद्धतीनेच झाले पाहिजे असा आग्रह छत्रपती शाहू यांचा होता. छत्रपती शाहू महाराज यांनी आपले मत नारायण भटजी यांना पटवून देण्याची खूप प्रकारे विनंती केली होती. म्हणजेच राजवाड्यामध्ये यापुढे सुद्धा वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करून द्यावे. तसेच नारायण भटजी यांना खूप विनंती केली, त्यांची मनधरणीही केली. छत्रपती शाहू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना समजून सांगण्याचाही खूप आपला आटोकाट प्रयत्न केलेला दिसून येतो. इतकंच नव्हे तर शाहू छत्रपती यांच्या मार्फत अनेक त्यांचे जाणकार व्यक्ती नारायण भटजी यांना त्यांचं मन वळवण्यामध्ये प्रयत्न केले, परंतु ते निष्फळ ठरले. प्राध्यापक विजापूरकरांच्या जोडीला टिळकांनी सुद्धा केसरीमधून वेदोक्त प्रकरण टिळकांनी केसरी शाहू छत्रपतींच्या विरोधात गर्जना करू लागली. म्हणजेच केसरीमध्ये टिळकांनी वेदोक्तचा खूळ असे 2 अग्रलेख लिहून त्या वादातील आपली भूमिका स्पष्ट केली. लोकमान्यांनी वेदोक्त वादातून सनातनी ब्राह्मणांना जोरदार पाठिंबा व्यक्त करून या वादातील शाहू छत्रपतींच्या वेदोक्त पद्धती ही त्यांना न मिळणं आणि त्याच्या विरोधात त्यांनी आपलं मत नोंदवलं. लोकमान्य टिळकांच्या मते बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांना सुद्धा प्रथमतः वेदोक्ताचं हे खूळ त्यांच्या डोक्यामध्ये होतं. त्यांच्या पुरतेच हे मर्यादित नव्हते तर त्यांच्याकडे लक्ष देण्याचे कारण नव्हते. परंतु कोल्हापुरात ही छत्रपती शाहू महाराज सुद्धा असं हटास धरतात की वेदोक्त अधिकाऱ्यांची मागणी त्यांची ही पूर्णपणे योग्य आहे आणि हे सुद्धा त्यांनी ठरवूनच केलं आहे. त्यांच्याकडून हे खूळ इतरत्र पसरून समाजाचं नुकसान होत आहे आणि आम्ही या वादातील इतिहास आणि धोरण स्पष्ट करू असे लोकमान्य टिळक यांनी स्पष्ट केलं होतं. वेदोक्ताचा निकाल आपल्या मनासारखा लागत नाहीये असं जेव्हा नारायण भटजी यांना कळून चुकलं तेव्हा छत्रपती शाहू आपल्या वतन जप्तीचा फेरविचार करण्यासही तयार नाहीत, आपले मत ते मागे घेण्यासही तयार नाहीत. अशी त्यांची जेव्हा खात्री एकदम पटली त्यावेळी नारायण भटजी यांनी वतन जप्तीचा शाहू छत्रपतींचा फेरविचार करावा म्हणून ब्रिटिश सरकारकडे दाद मागण्यासाठी त्यांनी प्रस्तावना पुढे दिली. अगदी प्रथम कोल्हापूर आणि दक्षिण मराठा संस्थानाचे राजनैतिक प्रतिनिधित्व कर्नल फेरिस यांच्याकडे नारायण भटजी यांनी 1903 रोजी हा अर्ज त्यांनी सादर केला. परंतु कर्नल फेरिस यांनी नारायण भटजी यांचा जो अर्ज आहे तो नामंजूर केला आणि त्या अर्जाचा निकाल त्यांनी महिन्याच्या आतच दिला आणि त्यांनी असं सांगितलं की शाहू छत्रपती यांनी नारायण भटजी यांचं जे कृत्य याच्यावर केलेलं हे दिलेलं वतन जप्त केलं हे योग्यच आहे, ते न्यायपूर्ण आहे. कारण ते वतन नारायण भटजी यांनी धार्मिक संस्कार योग्य पद्धतीने करण्यासाठी देण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांच्याकडून कसूर झाली असल्यामुळेच त्यांना हे शिक्षा त्यांची दिली गेली. या प्रकरणात कोणतेही हस्तक्षेप करण्याची आमची इच्छा नाही असं कर्नल फेरिस यांनी नारायण भटजी यांचं तक्रार नामंजूर करून आणि फेटाळलं आणि हे त्यांचं वेदोक्त संस्कार मागणीचा हक्क छत्रपती शाहू महाराज यांचा हे योग्यच आहे असं त्यांनी ठामपणे आपलं मत स्पष्ट केलं. पुढे कर्नल फेरिस यांनी आपला निकाल कोल्हापूरचे राजनैतिक प्रतिनिधी कर्नल फेरिस यांनी नारायण भटजी यांचा अर्ज जेव्हा फेटाळला पुढे काय करावं म्हणून मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड नॉर्थकोट यांच्याकडे या संदर्भात अर्ज त्यांनी केला आणि आपली दाद मागण्याचा प्रस्ताव त्यांनी पुढे ठेवला. परंतु लॉर्ड
नॉर्थकोट यांनी सुद्धा वेदोक्तवादामध्ये छत्रपती शाहू यांची भूमिका बरोबर असल्याचेच आणि नारायण भटजी यांचा हा जो अर्ज आहे हा चुकीचा आहे आणि तो फेटाळून त्यांनी लावला. दोन्ही ठिकाणी आलेल्या अपयशामुळे त्यांनी पुढचा शेवटचा उपाय म्हणून भारत सरकारकडे म्हणजेच त्यावेळचे व्हाईसरॉय कर्झनकडे हा अर्ज वेदोक्त प्रकरणामध्ये दाद मागण्यासाठी पुढे केला. त्याचप्रकारे नारायण भटजी यांनी व्हाईसरॉय कर्झनकडे वेदोक्त प्रकरण मुंबई सरकारकडे दिलेल्या निर्णयाबाबत फेरविचार व्हावा हा अर्ज त्यांनी केला. परंतु व्हाईसरॉय कर्झन यांना सादर केलेल्या अर्जामध्ये शाहू छत्रपती राजकारभाराची पूर्ण चौकशी करावी अशी त्यांनी ठामपणे सांगितलं. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करूनच लॉर्ड कर्झन यांनी हा निकाल दिला आणि मुंबई सरकारचा निर्णय कायम करण्यात आला. येथून छत्रपती शाहू यांची भूमिका ही योग्यच आहे. त्यांना तर वेदोक्त प्रकरणामध्ये सरकारचा हस्तक्षेप करण्याची कोणतीही इच्छा नाही असे ठाम त्यांनी आपलं मत इथे मांडलं. अर्थातच आपण असं समजू की भारत सरकारच्या या अंतिम निर्णयाने वेदोक्त वादाचा पूर्ण पराभव झाला. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की लॉर्ड कर्झन यांच्या निर्णयाने वेदोक्त संघर्ष हा छत्रपती शाहू महाराज यांचा हा यात विजय झाला आणि त्यानंतर वेदोक्ताचा संघर्षावर कायमचाही हा निर्णय लागला. थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की वेदोक्त प्रकरण हे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातला श्रेष्ठ कोण असा संघर्ष जरी असला तरी दुसऱ्या बाजूने आपल्याला म्हणावं लागेल की राजसत्ता आणि धर्मसत्ता याच्यामध्ये असलेलं हे संघर्ष किती महत्त्वाचं होतं आणि त्याच्यामध्ये काय निकाल लागलं हे महत्त्वाचं आपल्याला यातून अनुभव येतो. वेदोक्त प्रकरणावरून छत्रपती शाहू यांच्या जीवनातला अर्धा भाग हा त्यांच्या न्याय मिळवण्यासाठीच गेला. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्षात त्यांना शारीरिक, मानसिक, राजकीय असं सर्व प्रकारचा त्रास झाला आणि शेवटी 1905 मध्ये हा वाद संपला. परंतु एक दुसरी बाजू जी उदयास आली यातून प्रबोधनाची आणि त्याचप्रकारे एक समाजामध्ये नवचैतन्य देण्याचं हे काम छत्रपती शाहू यांच्याकडून झालं. त्यामुळे त्यांना मागासलेल्या जाती जमातींना शिक्षण देऊन संघटित करण्याचं प्रेरणा मिळाली. इतकेच नव्हे तर त्यांच्या आर्थिक विकासासाठी आपल्या संसारामध्ये नोकऱ्यांची राखीव जागा असावी अशी त्यांची दृढ इच्छा झाली. त्यातूनच 1901 मध्ये ते 1922 या कालखंडामध्ये राजधानी कोल्हापूर येथे मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, महार, सोनार, शिंपी, पांचाल, ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, प्रभू, वैश्य, ढोर, चांभार, सुतार अशा सर्व धर्माच्या 18 पगड जाती समाजामध्ये ज्या आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना 23 वसतिगृह त्यावेळी सुरू करण्यात आले आणि त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि मोफत केलं. अस्पृश्यांना शिक्षणाचे दरवाजे त्यांनी पूर्णपणे खुले केले होते. त्याचबरोबर एक समाजामध्ये असलेलं आमूलाग्र बदल जी समाजामध्ये झालेली क्रांती ह्या वेदोक्त संघर्षातूनच घडून आलेली दिसून येते. त्याचप्रकारे आपली जाती व्यवस्था माणसाला जनावरासारखं वागवून देते याची पूर्णपणे कल्पना छत्रपती शाहू यांना आली होती. म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या कालखंडामध्ये जाती धर्मनिरपेक्ष समाजरचना कशी असावी यासाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं दिसून येतं.